मोठ्या राजकीय बातम्यांनी। शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड तुटेगा नाही, आमच्यात कुठलेही वादविवाद नाही, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्यामध्ये सरकारमध्ये काही वादविवाद नाहीये आणि आमच्यामध्ये एवढी मजबूती आहे। मग सकाळी पण मी सांगितलं पत्रकारांना, ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं। मला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट इशारा। ज्यांना जे समजायचे ते समजा। 2022 मध्ये हलक्यात घेतलं तेव्हा सरकार पलटी झालं, असंही वक्तव्य। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही लोक म्हणाले धक्का पुरुष झाले, खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेलं आहे। महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात, सगळ्यांनाच सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल, सवलत देण्यावर विचार करावा लागेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही, प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही। त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही। निवडणुकीआधी सरकारनं केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। फायनान्शियल काय परिस्थिती आहे हे बघावी लागेल आणि अनेक इलेक्शनच्या आधी यांनी जे जुमले केले होते कदाचित त्याचाच एक भाग असेल। त्याच्यामुळे आधीच्या सरकारने जो काही निर्णय घेतलाय त्या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्ब न उडवण्याची ईमेलवरून धमकी, बुलढाण्यातून दोघांना अटक, पोलिसांकडून अधिक तपास सुरू, धमकीनंतर शिंदेंची सुरक्षा अलर्ट मोडवर। चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी, श्वेता महाले यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र। जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, तुकडे तुकडे करून टाकू, जिवंत ठेवणार नाही, किती जरी सुरक्षा असली तरी ती सुरक्षा कामी येणार नाही। कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर, गोंदियाचं नागपूरच्या कन्हानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा, ठाकरेंचे माजी जिल्हाप्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार।